नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या 29 जुलैच्या एपिसोड भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही मधुला घेऊन बाहेर येते आणि सर्वजण विचारतात की सिंधू काय झाले, प्रेग्नन्सीच्या टेस्ट ही काय आली. तर सिंधू ही थोडेसे थांबते. सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रेग्नन्सीची टेस्ट ही नेमकं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे ऐकण्यासाठी सर्वांचे कान हे आतुर झालेले असतात. तर सिंधू सर्वांसमोर खुश होऊन सांगते की मधुताई प्रेग्नेंट आहे. ते ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा आनंद होतो. तर लगेच सिंधू ही राघवला प्रेमाने मिठी मारते आणि राघव सर, आता आपले स्वप्न पूर्ण होणार आणि आपण आता लवकरच आईबाबा होणार, असे ती राघवला प्रेमाने म्हणते. राघव खूप खुश होतो. तर लगेच सर्वजण सिंधू आणि राघवला कॉंग्रॅच्युलेशन बोलतात आणि काकूसुद्धा मधूला म्हणत असते की मधू, खरंच तुझ्यामुळे ही आनंदाची बातमी आम्हाला ऐकायला मिळाली. तर लगेच सिंधू म्हणते की काकू, या बाळाचे आईबाबा तर आम्हीच आहोत आणि या बाळाचे आईबाबा आम्हीच आहोत. तर काकू म्हणते की हो बाई हो. तर लगेच सिंधू म्हणते की हा आनंद केवळ मधुताईमुळे माझ्या नशिबात आला, मी त्यांची अजन्म ऋणी राहील. आणि खरंच मधुताई किती छान दिसतात, कारण त्यांनी बाळासाठी आता किती छान सुद्धा राहायला सुरुवात केली आणि त्यांना हे रंग किती सुंदर दिसतात, म्हणून सिंधू ही मुद्दाम मधूचे कौतुक करत असते. तर सिंधू ही मधूच्या पोटाला हात लावते आणि त्या बाळाला म्हणू लागते, बाळा लवकर ये, तुझे आईबापा तुझी वाट बघतात आणि मी तुला जन्म जरी देऊ शकले नाही तर या जगातील सर्वात बेस्ट आई होण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. सिंधू म्हणते की मधुताई, आता तुम्ही तुमची जास्त काळजी घ्यायची आणि मी तुमची काळजी घेईनच. राघव म्हणतो की खरंच तुला जे काही हवे ते आम्हाला सांगत जा. म्हणून राघवने सिंधूला आपल्या मिठीत घेतलेले असते आणि तो मधुबरोबर बोलत असतो. तेव्हा राघव लगेच सिंधूला प्रेमाने मिठी मारतो. त्यानंतर मधूचा मात्र खूप जळफळाट होत असतो. त्यानंतर राघव आणि सिंधू रूममध्ये येतात. तर सिंधू आणि राघव एकमेकांना परत मिठी मारतात. सिंधू म्हणते की राघव सर, आपण आता लवकरच आईबाबा होणार आणि तो आनंद आपल्याला लवकरच मिळणार. सिंधू म्हणत असते की आता राघव सर, माझ्यावर दुसरी काळजी वाढलेली आहे. तेव्हा राघव आणि सिंधूची मस्करी चालू असतात आणि एकमेकामागं ते पिलो फेकत हे पळू लागतात. तर राघव आणि सिंधू बेडवर पडतात. तर राघव खूप रोमॅन्टिक होऊन सिंधूकडे बघत असतो आणि सिंधूसुद्धा खूप लाजत असते. तर लगेच राघव हा सिंधूला म्हणत असतो की सिंधू, आता लवकरच आपले बाळ येणार. तर लगेच सिंधू म्हणत असते की हो, आणि आपले बाळ हे दोघांसारखेच असायला हवे. राघव म्हणतो की सिंधू, तू मला खरंच खूप आवडते, म्हणून आपले जे काही बाळ आहे ना ते तुझ्यासारखे सुंदर दिसायला हवे आणि तसेच व्हायला हवे. सिंधूसुद्धा खूप खुश होत असते. राघव म्हणतो की आपण आपल्या मुलाचे नावसुद्धा दोघांच्या नावावरून ठेवायचे. तर सिंधू म्हणते की हो, आपल्या नावातील अक्षर त्या बाळाच्या अक्षरामध्ये आले पाहिजे. तर लगेच राघव हा विचार करू लागतो आणि राशी नाव हे कसे वाटते. तर सिंधू म्हणते खूपच छान. सिंधू म्हणते की राघव, आपल्याला मुलगी होणार कशावरून, जर मुलगा झाला तर काय करायचे. राघव म्हणतो की सिंधू, आपल्याला मुलगीच होणार, कारण मुलगी सुद्धा तुझ्यासारखी खूपच सुंदर. तर सिंधू म्हणते की आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचे नाव वंश ठेवूया, कसे वाटते तुम्हाला. राघव म्हणतो खूपच सुंदर. तर सिंधू म्हणते की राघव, खरंच नावं किती गोड आहे. तर राघव हा सिंधूच्या मिठीत येतो आणि सिंधूच्या कपाळाचा किस करत म्हणत असतो की नावं कितीही जरी गोड असली पण ती तुझ्यापेक्षा गोड नाही. म्हणून तो सिंधूच्या कपाळाचा किस करण्यासाठी लागतो. तर तेवढ्या तिथे मधू येते आणि सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केले का असे विचारते. तर लगेच सिंधू म्हणते की नाही मधुताई, या ना तुम्ही. तर सिंधू म्हणत असते की हो, या ना मधुताई. तर मधू म्हणत असते की हो. तर लगेच सिंधू म्हणते की तुमची कितीही विसरायची 9 महिने ही इच्छा नसली. मधू म्हणते की मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन म्हणण्यासाठी आले होते. तर सिंधू म्हणते की 9 महिने तुम्ही आम्ही बाळाचे आईबाबा आहोत हे विसरले नाही तर बरे होईल, ते लक्षात ठेवले तर चांगले होईल. मधू म्हणते की माझी विसरायची जरी इच्छा असली तरी तुम्हाला विसरून देणार आहे का. तर सिंधू खुश होऊन म्हणते की ते तर झालेच. तर मधू मुद्दाम खोकण्याचे नाटक करते. राघव मधूला पाणी पिण्यासाठी देतो. तर मधू ही खोकण्याचे काही थांबत नाही आणि सिंधू, माझ्यासाठी जरा तू कोमट पाणी आणून देतेस का असे विचारते. तर सिंधू ही मधूकडेच बघत असते आणि रागाने म्हणते की देते. म्हणून सिंधू किचनमध्ये जाते. तर लगेच मधू ही राघवला विचारते की राघव, तू खुश आहे ना. सिंधूवर तर राघवला नाही ना. राघव म्हणतो की मी मधूवर का कारण रागू.
अरे सिंधूवर आणि राघव म्हणतो की आम्ही दोघं खरंच खूप खुश आहोत, मी का रागू तिच्यावर. मधू म्हणते की राघव, आज तुम्हाला दोघांना असे आनंदात बघितले, मला खरंच रायाची खूप आठवण आली आणि आज जर राया असते तर त्यांना त्यांचे बाळ माझ्या पोटात जर असते तर किती आनंद झाला असता. राघव म्हणतो की तू खरंच टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्यासोबत आहे आणि मी सुद्धा. तर लगेच मधू म्हणते की राघव खरंच तू आहे का माझ्यासोबत. तर लगेच मधू ही राघवच्या मिठीत येण्यासाठी लागते. तर तेवढ्यात सिंधू ही पाणी घेऊन येते आणि मधुताई असे जोरात ओरडते. तर सिंधू ते ग्लास राघवच्या हातामध्ये देते आणि लगेच म्हणते की मधुताई काय झाले, डोळ्यात का पाणी आले तुमच्या. तर लगेच राघव म्हणतो की अगं अशा सिच्युएशनमध्ये तिला रायाची आठवण आले आणि ते साहजिकच आहे. तर लगेच सिंधू म्हणते की मधुताई, आता यापुढे कधीही तुम्हाला जर आठवण आली ना, त्यामुळे कधीही बिनधास्त तुम्ही मला येऊन मिठी मारत जा, दुसऱ्या कुणालाही मिठी मारायची काही गरज नाही, मी आहे ना तुमच्यासोबत. तेव्हा मधूचा खूप तिळपापड होतो आणि ही सिंधू खरंच खूप हुशार आहे, कधीही ती मला राघवच्या जवळ जाऊनच देत नाही, म्हणून मधू जायला निघते. तर सिंधू म्हणते की मधुताई 1 मिनिट, आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तुमच्या पोटात वाढणारे बाळ सुद्धा माझे आहे आणि त्या बाळाचे होणारे बाबा सुद्धा माझे, त्यामुळे तुम्ही तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या शिवाय कोणताही दुसरा विचार करायचा नाही. आणि हे बाळ फक्त 9 महिने तुमच्या पोटात वाढणार, शेवटी ते बाळ आमचेच आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा नाही. तर मधू ही जायला निघते. तर सिंधू म्हणते की मधुताई 1 मिनिट, तुमचा घसा तर खूप खवखवत होता, मग गरम पाणी पिऊन तर जाना. तर मधू ही तेथून निघून जाते आणि त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू ही आपल्या रूममध्ये बाळाचे खूप काही छान पोस्टर लावत असते आणि मधूच्या रूममध्ये सुद्धा तिने लावलेले असतात. तर राघव येतो. तर राघव ते पोस्टर बघून खूपच खुश होतो. सिंधू म्हणते की होणारं बाळ हे हसरं व्हावं, त्यासाठी ही पोस्टर खरंच खूप महत्त्वाची आहे आणि हे फोटो बघितल्याने आपले बाळ खरंच खूप हसरं होईल. तर राघव म्हणतो की सिंधू, आपलं बाळ जर माझ्यावर गेले तर ते हसरं होईल. तर लगेच सिंधू म्हणते की राघव, नेमकं तुम्हाला काय म्हणायचे, आणि माझ्यावर जरी गेले तरी हसरेच होणार. तर राघव म्हणतो की सिंधू, आपण पूर्वी एकमेकांना, तू मला मोदक म्हणायची, मी तुला मिरची म्हणायचो, आणि जर तू मिरची असली आणि बाळ जर तुझ्यावर गेले तर मग चिडकच होणार ना. तर सिंधू चिडते. तेव्हा सिंधू म्हणते की राघव, नक्की काही असो पण आपलं बाळ हे हसरच होणार आणि या मोठ्या बाळाला सुद्धा खूप समजावे लागते. तर लगेच राघव म्हणतो की जसं आहे पण फक्त तुझाच आहे आणि कायम तुझाच राहणार. राघव म्हणतो की मग तुला ॲक्सेप्ट करावेच लागेल. तर सिंधू म्हणते की काय करणार, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही ना. तर लगेच राघव म्हणतो की मला खरंच खूप आनंद होतो की तुझं आणि मधूचं नातं सुद्धा खूप सुधारते आणि ती आपल्या बाळाला जन्म देणार, त्यामुळे ती खुशच राहायला हवी, त्यामुळे बाळसुद्धा आनंदी होईल. तर सिंधू म्हणते की राघव सर, मला एक गोष्ट कळते, तुम्हाला ती नाही समजत आणि मधुताईंच्या मनात नेमकं दुसरेच आहे, कारण त्या तुमची सिंपत्ती मिळून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, पण एक बाई होऊन म्हणून मी ती सक्सेस होऊन देणार नाही. राघव म्हणतो की सिंधू, रागाच्या भरात तू प्लीज मधूला काही म्हणू नको, कारण ती आपल्या बाळाला जन्म देणार आहे. तर सिंधू म्हणते की मी असे काहीच करणार नाही, कारण आपल्या बाळावर त्याचा परिणाम होईल, पण मला त्यासाठी तारेवरची कसरत जरी करावी लागली तरी मी करेल, पण मी काही वाईट असे घडून देणार नाही आणि तुमच्याजवळ मात्र त्यांना येऊन देणार नाही. त्यानंतर इकडे मधू आपल्या रूममध्ये येते आणि आईला सांगत असते की ही सिंधू कायम राघवाने माझ्यामध्ये येत असते, मी राघवला मिठी मारली होती आणि ऐन वेळेस ती सिंधू तेथे येऊन पटकली. राणीची आई खूपच चिडते आणि राणी, तुझे हे काय चालले, आणि मी तुला किती वेळेस सांगितले तू त्या सिंधूच्या नादाला लागू नको, पण तरी सुद्धा तू काहीच ऐकत नाही. आणि ती सिंधू किती हुशार आहे तुला समजत नाही का, ती राघवच्या जवळ सुद्धा तुला कधीच येऊन देणार नाही. मधू म्हणते की प्रेग्नेंट मी आहे आणि त्या सर्व सिंधूचे लाड करतात आणि घरातले सर्वजण सिंधूचेच कौतुक करतात. तर मधूची आई म्हणत असते की हेच होणार आणि कायम तेच होतं राहणार. एकदा बाळ जर जन्माला आले तर तुला कोणीच विचारणार नाही, ती सिंधू तिच्या नवऱ्याबरोबर आणि तिच्या बाळाबरोबर सुखी संसार करेल आणि तुला तर कोणीच विचारणार नाही. मधू म्हणते की नाही आई, असे काहीच होणार नाही, एकदा हे बाळ जन्माला येऊन दे, मग काय करते ते तू बघतच राहा. तर लगेच मधूची आई चिडते आणि तुला कितीही समजावले तरी काही उपयोग नाही, मीच मूर्ख तुझ्यापुढे. मधू म्हणते की मी काही झाले तरी राघवला माझ्या जवळ आणणारच, या बाळापेक्षा राघवचा प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या बाळतपणाच्या जे काही काळ आहे त्या मी कुणासाठी सहन करायला तयार झाले, फक्त आणि फक्त राघवसाठी.
आणि काही झाले तरी मी माझी मेहनत वाया जाऊन देणार नाही. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये राघवला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मधूने केलेला प्लॅन सिंधू कसा हाणून पाडते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.